सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी, अजित पवार यांची स्पष्ट ग्वाही। पुण्यातील एका विशेष कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांसंबंधी महत्त्वाचे वक्तव्य करत मोठा दिलासा दिला आहे। त्यांनी स्पष्ट सांगितलं की एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत राज्य सरकारने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे आणि घेणारही आहे। पुणे हडपसर येथे कार्यक्रमात एसटी कामगार संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे यांच्या अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार चेतन तुपे तसेच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते। अजित पवार यांनी नेमकं काय म्हटलं? कोरोना संकट काळातही राज्य सरकारने पुढाकार घेऊन एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन दिले। आंदोलन झालं तरीही आम्ही संवाद साधत राहिलो। आता एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर लवकरच बैठक घेण्यात येईल अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली आहे। त्यांनी यावेळी स्थानकांना PPP तत्वावर विकास, EV बस सेवा, प्रवाशांचा दर्जेदार सेवा यावरही स्पष्ट भूमिका मांडली आहे। अजित पवार यांचे महत्त्वाचे मुद्दे आहेत। शहरांचा विस्तार झाल्यामुळे एसटीच्या जागा मध्यवर्ती भागात आल्या आहेत। PPP मॉडेलद्वारे स्थानक विकासासाठी 30+30+30 वर्षाऐवजी 98 वर्षाचा करार करण्यात येणार आहे। प्रवाशांसाठी अधिक चांगल्या सुविधा निर्माण करण्यावर भर, एसटीने EV बस वापरल्या प्राधान्य द्यावे यासाठी राज्य व केंद्र सरकार अनुदान देत आहे। कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी 3 मंत्र्यांची समिती कार्यरत आहे। यावेळी उदय सामंत म्हणाले, इतर राज्यातील परिवहन महामंडळाच्या तुलनेत महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन अधिक आहे। स्थानक विकासासाठी 600 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। हनुमंत ताटे यांचा गौरव, कार्यक्रमात हनुमंत ताटे आणि त्यांच्या पत्नी सन्मान करण्यात आला। ताटे यांनी सध्या कारकून पदावरून सुरुवात करून महासचिव पदापर्यंत वाटचाल केली। ही त्यांची प्रेरणादायी कहाणी उपस्थितांना टाळ्यांच्या गजरात ऐकली। एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर आता प्रत्यक्षात निर्णयाची अपेक्षा आहे। राज्य सरकारने पाठिंबा दर्शवला आहे, पण तो कृतीतून कधी येणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी MSRTC मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।